विद्यार्थी मित्रांनो, वय वारीवर एक्झाम्पल आलं का आपण गोंधळून जातो आणि टेन्शनमध्ये एकतर बोटावर बेरीज करत बसतो किंवा आपल्या मनामध्ये आपण हे वय ऍड किंवा मायनस करायचा प्रयत्न करतो. परंतु वेळ वायाला घालवायची गरज नाही. काही ट्रिक्स जर आपण लक्षात घेतल्या तर हेच एक्झाम्पल आपल्यासाठी अत्यंत सोपं होऊन जातं. तर चला पाहूया वय वारीवरचं एक एक्झाम्पल. हे तुम्हाला मी चॅलेंजसाठी दिलेलं आहे. सूरज आणि त्याच्या वडिलांच्या आजच्या वयांची बेरीज दिलेली आहे. पहा, दोघांच्या वयांची 64 वर्ष आणि दोघांच्या वयांच्या वयामधील फरक दिलाय आपल्याला 30 वर्ष. या दोन गोष्टी दिल्यात, वयांची बेरीज आणि वयांचा फरक म्हणजे वजाबाकी दिली 30 वर्ष. तर सूरजचे आजचे वय किती? सूरज आणि वडील यापैकी सूरजचे वय, हेच उदाहरण आई आणि मुलगा, आई आणि मुलगी यासाठी पण विचारलं जाऊ शकतं. दोन भावांमधीलही उदाहरण विचारलं जाऊ शकतं, दोन बहिणीमधीलही उदाहरण विचारलं जाऊ शकतं. तर सूरजचे वय बरोबर म्हणजे लहानाचे वय बरोबर, हे लक्षात घ्या. लहान व्यक्तीचं वय काढायचं असेल तर काय करायचं पहा, या दोघांची नेहमी वजाबाकी करायची म्हणजे बेरजेमधून फरक वजा करायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. तुम्हाला सूरजचं वय मिळून जाईल म्हणजे लहानाचं वय मिळून जाईल. 64 मधून 30 गेले, आले 34, भागिले 2 करा, उत्तर आलं 17 वर्ष. सूरजचं वय मिळालं. आता आपण वडिलांचं वय काढूया. वडिलांचे वय बरोबर आता काय करायचं आपल्याला, बेरीज आणि हा जो फरक आहे ना यांची बेरीज करायची. 64 अधिक 30 आणि त्याला 2 ने भागायचंय. 94/2. 94/2 बरोबर येईल 47. 47 वर्ष म्हणजे वडिलांचं वय आलं 47 वर्ष.